पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा मित्रांनो, या ठिकाणी झरणे चालू आहेत आणि तुम्ही निसर्ग पाहू शकता. किती दाट जंगल आहे. आपण जंगलात पोहोचलो आहे. आता थोड्या वेळाने आपण पुढे जाऊ, चालत राहू. ह्या जंगलामध्ये वातावरण एकदम थंड राहतं. कधीतरी 8 दिवसांनी या ठिकाणी फिरायला जर आलो तर डोक्यात जेवढं टेन्शन राहतं ना, तेवढं टेन्शन सगळं कमी होऊन जातं. हॅलो गाइस, बघा मित्रांनो, या ठिकाणी येऊन गेलो आहे. खूप आता जवळच आहे. आता मित्र खूप थकून गेलेले आहेत 50 किलोमीटर चालता चालता. बघा मित्रांनो, आपण पार्ट 1 मध्ये इथपर्यंत आलो होतो. तेव्हा आपण इथं पोहलो होतो. इथून अशी उडी मारत जायचे पोरं डाक या तलावामध्ये. पण आता आपण पाहू शकता, 8 दिवस पूर्वी पाऊस आला आणि सगळी रेत जमा झालेली आहे. इकडे तर पुढे पुढे सगळं भरून गेलेलं आहे. पोहण्यासाठी काहीच राहिलेलं नाही या ठिकाणी. एवढं लांब आलो, चालत चालत खूप थकलो उन्हात, आणि इथे येऊन सगळा प्लॅन चौपट झाला. बघू आता, या ठिकाणी स्वयंपाकचं काम चालू आहे. आता स्वयंपाक करू. भूक लागलेली आहे सर्वांना. बसले सगळे थकून. स्वयंपाक करू, खाऊ आता. मग बघू पुढचं काय करायचं. पुढे डॅम आहे, एखाद्या वेळेस तिथं पोहायला जाऊ आणि तिथं आपण स्वयंपाकासाठी लाकडं घ्यायला आलो आणि अचानक या ठिकाणी मोर दिसला. बघा, या निसर्ग वातावरणात अनेक प्राणी बघायला मिळतात आपल्यांना. एकदम मन खुश झाला. चला, उडून गेला. मैं वो शख्स हूँ जहाँ खड़ा होता हूँ लाइन वहीं से शुरू होती है.